श्रीकृष्ण म्हणतात, स्वार्थी आणि मतलबी लोकांपासून दूर राहा. तुम्ही खाली पडून पहा, लोक तुम्हाला उठवायला मदत करायला येणार नाही. तुम्ही उंच भरारी मारून पहा, लोक लगेच तुम्हाला खाली खेचायला येतील. कोण नाराज असेल तर राहू द्या. कोणाच्या पायांवर पडून जगणं चांगलं नाही. लोकांनी त्रास दिल्यानंतर त्यांना माफ तर करा, पण मनामध्ये परत कधीही जागा देऊ नका. आयुष्यामध्ये तीच व्यक्ती असफल होते जी विचार तर खूप करते पण करत काहीच नाही. अशा माणसापासून दूर राहा जो तुमच्याबरोबर राहू फक्त त्याचं काम पूर्ण करून घेतो. नात्यांना फक्त वेळच नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज असते. दुश्मनांना तेव्हाच यश मिळते जेव्हा त्यांच्याबरोबर आपलंच कोणीतरी माणूस असतं. विचार जर चांगले असतील तर सगळेच चांगलं दिसतं. जे होऊन गेले आहे त्या गोष्टींना मागे वळून पाहू नका. नाहीतर जे पुढे तुम्हाला मिळणार आहे त्याला पण तुम्ही गमावून बसतात. ज्या व्यक्तीला धोका मिळतो ती जसा जसा वेळ पुढे जाईल तशी विसरून जाते, पण जो माणूस धोका देतो त्याला कधीही आनंद मिळत नाही. जर शांत करायला कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते. रस्ते अंधुक असू शकतील पण ध्येय नाही, आणि वेळ वाईट असू शकते पण आयुष्य नाही. या जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं. मृत्यू पावलेल्या माणसाला स्मशानात ठेवून आपलीच लोक विचारतात, अजून किती वेळ लागणार आहे. मनाने चांगलं असणं पण गुन्हा आहे आजच्या जमान्यामध्ये, कारण इथे तर प्रत्येकजण फायदा घेण्यासाठी बसलेला आहे. तुमचं दुःख कोणाच्या तरी हसण्याचं कारण होऊ शकतं, पण तुमचं हसणं कधीही कोणाच्या दुःखाचं कारण होऊ देऊ नका. माणूस पण कमालीचा आहे. पिक्चरमध्ये लोकांचे दुःख पाहून रडतो आणि खऱ्या आयुष्यात लोकांच्या दुःखाला नाटक समजतो. घमेंडी नसतात काही लोक, फक्त त्या लोकांची साथ सोडून देतात ज्यांना नात्यांपेक्षा स्वतःवर घमेंड आहे. पैशांनी श्रीमंत होणं चांगली गोष्ट आहे, पण मनाने श्रीमंत होणं खूप खास आहे. जर वेळेत वाईट सवयी सोडल्या नाही तर वाईट सवयी तुमची वेळ बदलवते. जेव्हा तुमच्याकडून चूक होते त्यावेळी समोरची व्यक्ती जज बनून तुम्हाला शिक्षा सुनावते, आणि जेव्हा समोरची व्यक्ती चुकीची असते त्यावेळी वकील म्हणून सफाई द्यायला लागते. नातं ते नसतं जे फक्त जगाला दाखवण्यासाठी असतं. नातं तर ते असतं जे मनापासून निभावले जाते. आयुष्यात आलेले वाईट लोकच चांगला धडा शिकवून जातात. पैशामुळे तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्या सुखसुविधा तर घेऊ शकता, पण आयुष्यात आनंद चांगले कर्म केल्यामुळे मिळतो. पैसा तोच असतो जो तुमच्या जवळ आहे. ताकद तीच असते जी तुमच्या हातात आहे, आणि आपला तोच असतो जो तुमच्या बरोबर आहे. जेव्हा पैसा तुमच्या जवळ असतो तेव्हा लोक तुमचा मोठेपणा पाहत राहतात, आणि जेव्हा पैसा तुमच्या जवळ नसतो तेव्हा त्यांचा मोठेपणा सांगत राहतात. तुम्ही स्वतःला असं बनवा की कोणी तुम्हाला सोडलं तरी विसरू शकणार नाही. स्वतःचे 2 तुकडे जरी केले तरीही हे जग तुमच्यावर खुश होऊ शकत नाही. त्यामुळे तेच करा जे तुमच्या मनाला पटेल, ते नका करू जे जगाला पटेल, कारण जगाची पसंत बदलायला वेळ लागत नाही. जेव्हा स्वप्न तुटतात आणि आपली लोक दूर जातात तेव्हा झोपेची गोळीसुद्धा उपयोगी पडत नाही. तुम्ही जेवढे कोणालाही मनापासून आपलं मानता तोच माणूस तुम्हाला सगळ्यात मोठे दुःख देईल. छोटी का असेना पण तुमची एक स्वतंत्र ओळख बनवली पाहिजे. आत्मसन्मानाला लागलेली ठेच माणसाला बदलून टाकते. ज्यावेळी प्रयत्नांची उंची मोठी असते त्यावेळी नशिबाला पण झुकावं लागतं. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसे असतात त्यावेळी तो विसरतो तो कोण आहे, पण जेव्हा त्याच्याजवळ पैसे नसतात तेव्हा जग विसरतं तो कोण आहे.
ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून जायचं असेल त्याला रस्ता द्या. जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला कधीही इज्जत आणि महत्त्व देणार नाही. घमेंड आणि गर्व एक मानसिक आजार आहे. त्याचा इलाज वेळ नक्कीच करते. तुम्ही सगळ्यांना तुमचं बनवून पहा, तेव्हा तुमच्याच लक्षात येईल कोणीही कायमस्वरूपी आपलं होत नाही. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट गोष्ट असते आणि ती म्हणजे तो सगळ्यांना चांगलं समजतो. खोट्या शब्दामुळे माणूस मरत नाही, पण भरोसा नक्कीच मरतो. कोणालाही तुमचा इतका पण वेळ देऊ नका की ते तुम्हाला फालतू समजायला लागते. तुमच्या सफलतेच्या मागे सगळ्यात मोठा हात दुसरा कोणाचा नाही तर तुमच्या वाईट वेळेचा असतो. आजकाल हातामध्ये दगड घ्यायची गरजच राहिली नाही, कारण तोडणारे तर शब्दांनीच मन तोडतात. प्रत्येक गोष्टीत सहानुभूती आणि काळजी दाखवणारे लोक अडचणीच्या वेळी लांब उभे असलेले पाहायला मिळतात. एक कारण पुरेसं असतं, नातं निभावण्यासाठी किंवा तोडण्यासाठी. लोक तुमच्यापासून दूर जाण्याची छोटे छोटे कारण शोधतात, पण तुम्हाला असं वाटतं तुम्हाला लोकांना सांभाळता आलं नाही. तुमच्या मनाचे पुस्तक अशा व्यक्तींजवळच उघडा ज्याला वाचल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल. तुम्ही ज्याला हे म्हणतात की ती व्यक्ती तुमच्यासाठी सगळ्यात जास्त जरुरी आहे, तोच माणूस तुमच्यापासून त्याचा हात सोडवून घ्यायला लागतो. खूप वाईट वाटते त्यावेळी जेव्हा आपण कोणावरही आंधळ्यासारखा विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती तुम्हाला याची जाणीव करून देते की तुम्ही खरंच आंधळे आहात. किती कमाल आहे ना, मनाला तीच व्यक्ती आवडते जी आपली कदर करत नाही. नात्यांचा संबंध फक्त रक्ताचा नसतो, तर जो अडचणीच्या वेळी हात पकडेल त्याच्यापेक्षा मोठं कोणतंही नातं नसतं. चेहरा सुंदर असो किंवा नसो, पण शब्द नक्कीच सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरा विसरतात पण बोललेले शब्द कधीही विसरत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.